हॅलो स्टुडंट, परत एकदा काल मी होमवर्क दिले होते खालच्या बाजूला PDF मध्ये. त्यामध्ये मिस काळकुटे यांनी ते होमवर्क पाहून ते माझ्या मोबाईल नंबरवरती पाठवले. मिस काळकुटे यांचं अभिनंदन. बाकीच्याही स्टुडंटनी होमवर्क PDF मध्ये आले की ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी तुम्हाला वारंवार सांगतो की अडचणी आल्या तर कॉन्टॅक्ट करा, विचारा. ते आपण डबल रिपीट करत जाऊ. टुडे वी आर गोइंग टू स्टडी द न्यू पॉइंट, दॅट इज द सिग्निफिकंट फिगर. आज आपण सिग्निफिकंट फिगर काय पाहणार आहे? सिग्निफिकंट फिगर. आता या सिग्निफिकंट फिगर काय प्रकार असतो? समजा या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. समजा 3.147 याच्यात 4 डिजिट आहेत आणि प्रत्येक डिजिटला काय महत्व आहे? मग कदाचित या ठिकाणी पुढे 4, 6, 3 असं किती असू शकतं? कॅल्क्युलेशनला आपण फिजिक्समध्ये 4 डिजिट मध्येच घेतो, पण कॅल्क्युलेटर जर वापरलं तुम्ही तर 14 डिजिट पर्यंत असतं. त्याच्यापेक्षा आणखी लार्ज डिजिट पर्यंत उत्तर येऊ शकतात. याचा अर्थ काय? या प्रत्येक डिजिटला महत्व आहे की नाही? तर यस, या प्रत्येक डिजिटला महत्व आहे. बरोबर? याला म्हणतात हॅज सिग्निफिकन्स. याला सिग्निफिकन्स म्हणतात. पण ही संख्या जी लिहिली, नंबर जो लिहिलाय, त्या शेवटचे डिजिट जे असतील ते निश्चित आहे का? तर अनिश्चित आहे. कसं आहे ते? अनिश्चित. अनिश्चित याला म्हणतात अनसर्टन्टी. अनसर्टन्टी. अनसर्टन्टी मीन्स निश्चित. आणि म्हणून या ठिकाणी डेफिनेशन काय? सिग्निफिकंट फिगर म्हणजे ए फिगर म्हणजे एखादी संख्या किंवा त्या संख्येमधल्या प्रत्येक डिजिट विच इज सम सिग्निफिकन्स. एखादी फिगर आहे, त्या फिगर मधली म्हणजे संख्या, त्या संख्यामधल्या डिजिटला महत्व असतंय, सम सिग्निफिकन्स. बट इट डज नॉट नेसेसरीली टू डिनोट द सर्टन्टी. पण ते निश्चित या ठिकाणी एक्सप्रेस केल्या जात नाही. समजा 14 डिजिट पर्यंत एखादी संख्या आहे आणि मी 4 डिजिट पर्यंत लिहिली. समजा ही संख्या मी या ठिकाणी ही संख्या मी अशी लिहिली 3.1. मी त्याच्या पुढच्या या संख्या सोडून दिल्या. याचा अर्थ पुढच्या संख्या काय आहे हे मला निश्चित माहित नाही. किंवा तुम्हाला हे सांगितलं रियल ही नंबर होता, ही संख्या होती, आन्सर हे होतं, पण मी तुमच्या समोर हे लिहिलं. याच्यावरून निश्चित उत्तर कळतंय का? याच्यानंतरची 4 आहे, 5 आहे, 6 आहे, हे समजत नाही, निश्चित कळत नाही, म्हणून त्याला अनसर्टन्टी म्हणतो, नॉट सर्टन. आणि म्हणून सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? तर ए फिगर विच इज सम सिग्निफिकन्स बट इट डज नॉट नेसेसरीली डिनोट द सर्टन्टी इज कॉल्ड सिग्निफिकंट फिगर. याचा अर्थ कन्सिडर करा. समजा मी ही संख्या घेतली 3.147. म्हणजे हे निश्चित आहे, ही निश्चित आहे,
ही निश्चित आहे, पण ही शेवटची निश्चित असेलच असं नाही. म्हणून निश्चित प्लस अनिश्चित, सर्टन प्लस दॅट द अनसर्टन व्हॅल्यू मिळून सिग्निफिकंट फिगर असतात. मग सिग्निफिकंट फिगर किती आणि कुणाला सिग्निफिकंट फिगर म्हणायचं याचे काही नियम आहेत. आणि म्हणून द रूल्स फॉर डिटरमाइनिंग द सिग्निफिकंट फिगर. मग सिग्निफिकंट फिगर काढण्याचे काही नियम आहेत, शोधण्याचे नियम आहेत. या ठिकाणी पहिला नियम काय सांगतो? ऑल नॉन झिरो. काय म्हणतो मी? ऑल नॉन झिरो आर सिग्निफिकंट फिगर्स. सर्व नॉन झिरो म्हणजे कोणते? झिरो नसलेले. झिरो नसलेल्या सर्व संख्या ह्या सिग्निफिकंट म्हणून कन्सिडर करायच्या, त्या सिग्निफिकंट फिगर असतात. आणि म्हणून या ठिकाणी ऑल नॉन झिरोज आर सिग्निफिकंट फिगर. मग एक एक्झाम्पल करून देतो. कन्सिडर करा 3.144 ही एक संख्या दिली मी तुम्हाला. काय दिली मी? 3.144. मग याच्यात सिग्निफिकंट फिगर एकूण किती? 3 नॉन झिरो आहे, 1 नॉन झिरो आहे, 4 नॉन झिरो आहे आणि हा 4 बी नॉन झिरो. आणि मी नियम सांगितला ऑल नॉन झिरो आर सिग्निफिकंट फिगर. मग मला सांगा हा 3 सिग्निफिकंट आहे? यस. हा 1 सिग्निफिकंट आहे? यस. हा 4 सिग्निफिकंट आहे? यस. हा 4 सिग्निफिकंट आहे? यस. एकूण सिग्निफिकंट फिगर किती? म्हणून या ठिकाणी एकूण सिग्निफिकंट फिगर किती? दॅट इज 4. म्हणजे ही संख्या किती सिग्निफिकंट फिगर कंटेन करते? या संख्येत किती सिग्निफिकंट फिगर आहे? दॅट इज 4. मग मला सांगा मी 1.82 लिहिली तर हा मेनी सिग्निफिकंट फिगर? 1 सिग्निफिकंट आहे कारण नॉन झिरो, 8 नॉन झिरो आहे, 2 नॉन झिरो आहे आणि म्हणून किती? तर 1.82 यामध्ये एकूण सिग्निफिकंट फिगर किती? तर 3 सिग्निफिकंट फिगर्स. पुढचा रूल पाहू आपण. मी काय पहिला रूल काय सांगितला? ऑल सिग्निफिकंट, ऑल नॉन झिरो. काय सांगितलं? ऑल नॉन झिरोज आर सिग्निफिकंट फिगर. जे झिरो नाही ते सर्व सिग्निफिकंट. पुढचा नियम सांगतो मी. ऑल झिरोज, सर्व झिरो. कोणते? बिटवीन 2 नॉन झिरोज आर सिग्निफिकंट. आर सिग्निफिकंट म्हणजे पहा, समजा या ठिकाणी 407.008 काय म्हणतो मी? 407.008 हा काय? नॉन झिरो, हा नॉन झिरो, हा नॉन झिरो. दुसरा रूल काय सांगितला? हा हे झिरो नॉन झिरोच्या मध्ये, हे 2 झिरो नॉन झिरोच्या मध्ये. मग मला सांगा हा 4 सिग्निफिकंट आहे, हा 7 सिग्निफिकंट आहे, हा 8 सिग्निफिकंट आहे. किती झाले? 3. हा 0 2 नॉन झिरोच्या मध्ये सिग्निफिकंट आहे की नॉन सिग्निफिकंट आहे? तर सिग्निफिकंट. आपला रूल काय सांगतो? ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो आर सिग्निफिकंट. त्यामुळे हा 0 सिग्निफिकंट आहे. किती झाले आता? 1 2 3 आणि 4. हे 2 झिरो आहेत. हे 2 झिरो कुणाच्या मध्ये? नॉन झिरोच्या मध्ये. त्यामुळे हेही सिग्निफिकंट आहे. त्यामुळे एकूण किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. इट कंटेन्स 6 सिग्निफिकंट फिगर. ओके. तिसरा रूल एंडिंग. काय म्हणतो मी? एंडिंग झिरोज. समजा या ठिकाणी संख्या येईल, समजा 49.600. एंडिंग झिरो म्हणजे झिरो एंडची, हे झिरो आहेत एंडची.
एंडिंग झिरो यालाच एंडिंग झिरो, अनेक असतील तर झिरो, यालाच टर्मिनल म्हणजेच एंडिंग, टर्मिनल झिरोज किंवा यालाच काय म्हणतात ट्रेलिंग झिरोज. ओके, झिरोज. टर्मिनल किंवा ट्रेलिंग किंवा एंडिंग झिरोचा नियम पाहताना एक नियम ऍड होतो त्यात. हे टर्मिनल झिरो. मग दुसरा प्रश्न येतो, या संख्येमध्ये डेसिमल पॉइंट दिलेलं आहे की नाही. त्या ठिकाणी 49600. याच्यात डेसिमल पॉइंट आहे का? नाही. याच्यात डेसिमल पॉइंट आहे का? यस. मग याच्यात विथ अ डेसिमल पॉइंट आणि विदाउट डेसिमल पॉइंट, हेही काय टर्मिनल झिरो, हेही काय एंडिंग झिरो. पण हे एंडिंग झिरो कुणामधले? अशी संख्या की तिच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाही, विदाउट डेसिमल पॉइंट. आणि ही अशी संख्या हे टर्मिनल झिरो इन अ नंबर विथ अ डेसिमल पॉइंट. नियम पहा, एखाद्या संख्येमध्ये टर्मिनल झिरो असतील आणि ती संख्या विथ अ डेसिमल पॉइंट असेल तर ते सिग्निफिकंट फिगर असतात. मग हे काय सिग्निफिकंट फिगर, सिग्निफिकंट फिगर असतात विथ अ डेसिमल पॉइंट. मग एकूण सिग्निफिकंट हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट. किती झाले? 1 2 3. हे टर्मिनल झिरो डेसिमल पॉइंट आहे, त्यामुळे 1 आणि 2. एकूण टोटल किती? तर एकूण 5 सिग्निफिकंट फिगर. याच्यात डेसिमल पॉइंट आहे का? नाही. टर्मिनल झिरो आहे का? यस. टर्मिनल झिरो विदाउट अ डेसिमल पॉइंट हे सिग्निफिकंट फिगर नसतात. असतात नाही म्हणत, नसतात. म्हणजेच हे नॉन सिग्निफिकंट आहे, नॉन सिग्निफिकंट. याचा अर्थ सिग्निफिकंट किती? हा सिग्निफिकंट आहे का? तर यस. हा सिग्निफिकंट? यस. हा सिग्निफिकंट? यस. हा सिग्निफिकंट नाही, हा सिग्निफिकंट नाही. So it contains the 3 significant figure. Right? Then see here, मी 2 नियम सांगितले. एक, all non-zeros are significant figures. लक्षात राहील? All non-zeros are significant figure. दुसरा सांगितला, 2 non-zeroच्या मधले 0 हे significant figure आहे. तिसरा सांगितला, ending zeros are or का टर्मिनल और ट्रेलिंग. काय म्हणलं मी? एंडिंग और टर्मिनल और ट्रेलिंग. एंडिंग झिरोज और टर्मिनल और ट्रेलिंग झिरोज इन अ नंबर विथ, काय म्हणलं मी? विथ, काय म्हणलं? विथ डेसिमल पॉइंट आर सिग्निफिकंट फिगर. आर सिग्निफिकंट फिगर. मग मला सांगा, याच्यात डेसिमल पॉइंट आहे का? 4.800. हा सिग्निफिकंट आहे का? यस. हा सिग्निफिकंट आहे का? यस. हे 2 सिग्निफिकंट आहेत का? तर यस. का? तर डेसिमल पॉइंट आहे. म्हणून एकूण किती? 1 2 3 4. आणि म्हणून या ठिकाणी ही संख्या 4.800 कंटेन्स 4 सिग्निफिकंट फिगर. दुसरी एक संख्या देतो मी. समजा या ठिकाणी पहा, इथे मी संख्या देतो 4800. आता नियम सांगितला, याच्यात डेसिमल पॉइंट आहेत का? नाही. टर्मिनल झिरो आहेत का? येस. मग हे टर्मिनल झिरो सिग्निफिकंट असतील का? तर नसतात. विदाउट डेसिमल पॉइंट आहे म्हणून हा सिग्निफिकंट आहे. यस. हा यस. हे नाही, हे नाही. आणि म्हणून इट कंटेन्स 2 सिग्निफिकंट फिगर. कळलंय? पुढे तोच एंडिंग झिरो और टर्मिनल और ट्रेलिंग झिरो इन अ नंबर विदाउट डेसिमल पॉइंट. काय म्हणलं मी? विदाउट डेसिमल पॉइंट
आर नॉन सिग्निफिकंट फिगर. काय म्हणतो तो? जर डेसिमल पॉइंट नसेल आणि शेवटचे 0 असतील, या ठिकाणी पहा डेसिमल पॉइंट नाही, या संख्येमध्ये डेसिमल पॉइंट नाही आणि हे शेवटचे 0, मग हे शेवटचे 0 हे सिग्निफिकंट फिगर नाही. काय म्हणतो मी? हे शेवटचे 0 सिग्निफिकंट फिगर नाही. हा नॉन झिरो सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे. पण या संख्येला महत्व नाही का? मग हे 0 जर सोडून दिले तर 48 होईल. ही संख्या काय? 4800. म्हणजे या शून्याला महत्व आहे की नाही? A number it has significance. सिग्निफिकंट नाही म्हणून सिग्निफिकन्स म्हणून महत्व आहे. पण इट इज द अनसर्टन, देयर इज नो सर्टनटी ऑफ लास्ट नंबर, लास्ट डिजिट. म्हणून या ठिकाणी हे सिग्निफिकंट फिगर नाही, पण त्यांना महत्व असतं. म्हणून 4800 संख्या होती, पण इथे आपल्याला फक्त सिग्निफिकंट फिगर किती? तर 2च आहेत. या ठिकाणी 4 हा सिग्निफिकंट फिगर आहे, 8 हा सिग्निफिकंट फिगर आहे, शेवटचे 0 सिग्निफिकंट फिगर नाहीत. का? तर डेसिमल पॉइंट नाही. विदाउट डेसिमल टर्मिनल 0 किंवा एंडिंग 0 आर नॉट सिग्निफिकंट. 5वा, या ठिकाणी एखादी संख्या लेस दॅन 1 असेल. काय म्हणू मी? एखादी संख्या लेस दॅन 1 असेल, समजा 1035 किंवा 0.00675 किंवा 0.09873. ही संख्या 1 पेक्षा लहान आहे की मोठी? लहान. ही लहान, ही लहान. मग जर संख्या 1 पेक्षा लहान असतील, मी दुसऱ्या भाषेतही सांगणार आहे, पण आपली जी लँग्वेज आहे बुक्स मधली त्याच्यानुसार सांगतोय. जर संख्या लेस दॅन 1 असतील तर डेसिमल पॉइंटच्या राईटला आणि फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्टला, डेसिमल पॉइंटच्या राईटला आणि फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्टला, पहिला नॉन झिरो याच्या लेफ्टला येणारे 0 हे सिग्निफिकंट फिगर नसतात, नॉन सिग्निफिकंट फिगर. मग मला सांगा, डेसिमल 1 पेक्षा लहान आहे का? अगोदर पाहायचं 1 पेक्षा लहान आहे का? यस. डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला 0 आहे का? नाही. प्रश्नच संपला. मग मला सांगा, हा सिग्निफिकंट आहे का? तर यस. हा यस, हा यस. ते झाले 3. आता 0चा विचार करूया. हा 0 कुणाच्या मध्ये रे? नॉन झिरोचा. तो सिग्निफिकंट असतो का? तर यस, नियम पाहिला म्हणून हाही सिग्निफिकंट आहे. आणि मग किती सिग्निफिकंट फिगर आहेत याच्यामध्ये? तर 4. हे आन्सर. दुसरा, ही संख्या 1 पेक्षा लहान आहे का? यस. मग 1 पेक्षा लहान आहे तर डेसिमल पॉइंट आहे इथं, त्याच्या राईट साइडला 2 0 आहेत, राईट टू द डेसिमल, आणि फर्स्ट नॉन झिरो च्या लेफ्टला किती 0 आहेत? तर 2. मग हे दोन्ही 0 हे सिग्निफिकंट फिगर नाहीत. काय म्हणलं मी? ते दोन्ही 0 सिग्निफिकंट फिगर नाहीत. संख्या जर लेस दॅन 1 असेल तर डेसिमलच्या उजव्या बाजूचे आणि पहिल्या नॉन झिरोच्या डाव्या बाजूचे सर्व 0 सिग्निफिकंट फिगर नसतात. मग हा सिग्निफिकंट फिगर आहे का? नाही. हा नाही. हा यस यस यस. मग सिग्निफिकंट फिगर किती? तर एकूण 3. मग आता सांगा, याच्या सिग्निफिकंट फिगर किती रे? हा सिग्निफिकंट आहे का? नाही. हा यस, हा यस, हा यस, हा यस. तर एकूण सिग्निफिकंट फिगर किती? 4. आणि म्हणून नियम काय सांगतो? इफ नंबर लेस दॅन 1, काय म्हणलं मी? नंबर लेस दॅन 1, the zeros right side of a decimal point and left, काय म्हणलं मी? left of first non-zero digit are non-significant figure. मग मला सांगा, हे सिग्निफिकंट फिगर नाही. हा सिग्निफिकंट फिगर आहे, हा सिग्निफिकंट फिगर आहे,
हा सिग्निफिकंट फिगर आहे, हा 0 2 नॉन झिरोच्या मध्ये हाही सिग्निफिकंट फिगर आहे, आणि म्हणून 1 2 3 4 हे सिग्निफिकंट फिगर नाही. मग एकूण किती, तर 4 सिग्निफिकंट फिगर आहेत या दिलेल्या एक्झाम्पल. इट कंटेन्स द 4 सिग्निफिकंट फिगर. आपल्या बुक मध्ये हा नियम सांगितलेला नाही, मी इथं सांगायला लागलो. पॉवर ऑफ 10 काय म्हणलं मी, पॉवर ऑफ 10 आर नॉन सिग्निफिकंट फिगर. 10 टू द पॉवर एखाद्या संख्येमध्ये 10 टू द पॉवर ज्या बी असतील त्या सिग्निफिकंट फिगर नसतात, त्या मोजायच्या नसतात. आणि म्हणून एक एक्झाम्पल दिले या ठिकाणी. मग पॉवर ऑफ 10 कुठे आहे, ही 10 टू द 6. मग 10 टू द 6 ही संख्या सिग्निफिकंट नाही. मग फक्त याच्यावरूनच सिग्निफिकंट फिगर सांगायचे. ही सिग्निफिकंट आहे, ही सिग्निफिकंट आहे, एकूण सिग्निफिकंट फिगर किती 2, आणि म्हणून या ठिकाणी आन्सर आला 2. याचा अर्थ पॉवर ऑफ 10 आर नॉट सिग्निफिकंट फिगर. ओके. आणि लास्ट वन, ए चॉईस of change the different units does not change the number of significant figure. समजा एखादी संख्या दिली, कन्सिडर करा या ठिकाणी ही संख्या दिली. समजा या ठिकाणी ही संख्या दिली 4.312. ही कशात आहे, समजा या ठिकाणी ही संख्या कशात आहे, समजा मिलीमीटर मध्ये. युनिट काय, मिलीमीटर. दहा mm बरोबर 1 सेंटीमीटर असते. तर 1 मिलीमीटर बरोबर किती येते, 1/10 सेंटीमीटर. म्हणजेच काय, ही किंमत म्हणजेच किती, 0.4312 सेंटीमीटर. मिलीमीटरचे सेंटीमीटर करताना काय होत असतं, 10 टू द -1 ने मल्टिप्लाय करायचं असतं. ओके. आता पुढे जाऊ. 1 सेंटीमीटर बरोबर किती मीटर आहे, 100 सेंटीमीटरचा 1 मीटर असतो, म्हणून 10⁻². ही संख्या मी सेंटीमीटर मध्ये केली, म्हणजे 0.00431 मीटर. हे म्हणजेच हे इक्वल आहे, हे फक्त हे इक्वल आहे, हे बरोबर हे बरोबर हे. काय बदल झाला, मी एकक डिफरंट घेतले, डिफरंट युनिट्स मध्ये मी चेंज केले. मला चॉईस आहे विदाउट चेंजिंग इट्स अ व्हॅल्यू, विदाउट चेंजिंग इट्स अ मॅग्निट्यूड. तिची किंमत न बदलू देता या ठिकाणी मी ती संख्या डिफरंट सिस्टीम ऑफ डिफरंट युनिट्स मध्ये एक्सप्रेस केली. मग डिफरंट युनिट्स मध्ये एक्सप्रेस केल्याच्या नंतर तिच्या सिग्निफिकंट फिगर मध्ये बदल होतो की नाही चेक करू आपण. चला, या पहिल्या संख्येत याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती, 4. ही लेस दॅन 1 आहे, राईट टू डेसिमल आणि नॉन झिरोच्या लेफ्टला एक भी शून्य नाही. सिग्निफिकंट फिगर किती, 4. 1 2 3 4, 1 2 3 4. ओके. ही लेस दॅन 1 आहे. नियम कोणता लागू होतो, डेसिमलच्या राईटचे आणि पहिल्या नॉन झिरोच्या लेफ्टचे हे 0 सिग्निफिकंट फिगर नाही. मग हा एक सिग्निफिकंट आहे, हा एक आहे, हा एक नाही. किती सिग्निफिकंट फिगर आहे, 4. इथे युनिट काय आहे, मिलीमीटर आहे, हे सेंटीमीटर आहे आणि हे मीटर. डिफरंट युनिट आहे, डिफरंट युनिट, नो चेंज सिग्निफिकंट फिगर. ठीक आहे. एखादी संख्या मी डिफरंट युनिट्स मध्ये एक्सप्रेस करत असेल विदाउट चेंजिंग द मॅग्निट्यूड, विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग, व्हॅल्यू,
then there is no change the significant figure. आणि म्हणून या ठिकाणी शेवटचा जो मी नियम सांगितला आहे, ए चॉईस ऑफ चेंज द डिफरंट युनिट्स. तुम्हाला चॉईस असेल, दिलेली संख्या कोणत्याही युनिटमध्ये एक्सप्रेस करू शकता, मांडू शकता, सिग्निफिकंट फिगरवरती परिणाम होणार नाही. ए चॉईस ऑफ चेंज द डिफरंट युनिट्स does not change the number of significant figure. Does not change the number of significant figure. Significant figure बदललेत का? नाही. पण तुम्ही काय केलंय? युनिट बदललंय. युनिट बदलण्याची तुमच्याकडे चॉईस होती, तुम्ही बदलू शकता, बट देयर इज नो चेंज द सिग्निफिकंट फिगर. लक्षात आलं? किती नियम पाहिले आपण एकूण या ठिकाणी? ऑल नॉन झिरो आर सिग्निफिकंट. 1, 2, all zeros between two non-zero are significant. Third number, ending zeros or terminal zeros with a decimal point are significant. त्यानंतर ending or trailing or terminal zeros without decimal point are non-significant figure. ओके. आणि त्याच्यानंतर आपण जो नियम पाहिला तो इफ नंबर लेस दॅन 1, दिलेली संख्या ही लेस दॅन 1 असेल तर डेसिमल पॉइंटच्या राईटचे आणि फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्टला असणारे झिरो हे नॉन सिग्निफिकंट फिगर असतात. आणि शेवटचा पहिला 7वा, देयर इज अ चॉईस टू चेंज द युनिट ऑफ द गिवन नंबर. There is no change the significant figure. आणि चालता चालता जो की आपल्याकडे बुक्स मध्ये हा नियम नसतो की दिलेले कॉन्स्टंट असतील, उदाहरणार्थ स्पीड ऑफ लाईट. उदाहरणार्थ काय? स्पीड ऑफ लाईट c is equal to 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बरोबर. किंवा याचे 6.63 into 10 raised to minus 34 जूल सेकंड. किंवा रेडियस ऑफ अर्थ पृथ्वी 6400 किलोमीटर. याचा सिग्निफिकंट फिगर किती? तुम्ही म्हणणार 1. याचा सिग्निफिकंट फिगर किती? नियमानुसार तुम्ही सांगणार 3. याचा सिग्निफिकंट फिगर किती? तुम्ही सांगणार नियमानुसार 3. याचा सिग्निफिकंट फिगर किती सांगणार? नियमानुसार तुम्ही सांगणार 2. ऑल आर नॉट करेक्ट. इट इज टू बी रॉंग. तुम्ही नियमाने चाललात, करेक्ट आहे तुमचं, पण एक नियम असा आहे जो की आपल्या स्टेटच्या याच्यामध्ये दिला नाही. कॉन्स्टंट जर असतील, फिजिकल कॉन्स्टंट जर असतील, तर त्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू जर दिल्या असतील तर त्यांचा सिग्निफिकंट फिगर इन्फिनाइट असतो, असं लक्षात ठेवायचं. ओके. काय असतो? इन्फिनाइट असतो. त्याचा सिग्निफिकंट फिगर काय असतो? इन्फिनाइट. तुम्हाला एखादी फिजिकल कॉन्स्टंट दिलेलं नसेल, जर मला असं दिलं असतं 3 into 10 raised to 8 या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू अशा एक्सप्रेस केल्या नसतं. हे एक्झाम्पल म्हणून संख्या दिल्या असत्या समजा. हे एक्झाम्पल म्हणून विदाउट युनिट किंवा युनिट बी दिलं असतं आणि असं एक्झाम्पल म्हणून दिलं असतं तर आता उत्तर तुमचे करेक्ट आहे. याचा सिग्निफिकंट फिगर 1, याचा 3, याचा 3, याचा 2. पण जर कॉन्स्टंट दिले तर त्याचे सिग्निफिकंट फिगर हे या नियमाने काढता येत नाहीत, इन्फिनाइट असतात. ओके. राईट. समजलंय? ओके. वी कॅन स्टॉप हियर.